नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. तर तरकारी सोडून आपलं ही जी उन्हाळ्यामधील ज्वारीचं पीक आहे मित्रांनो, आणि हे ज्वारीचं पीक घेण्यामागचं कारण म्हणजे काय, आपल्याला कडबा. आता कडबा उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांसाठी खूप सारा लागत असतो. तर मग त्याचं नियोजन करण्यासाठी आपण राजम्यावरती म्हणजे सोयाबीन काढून राजमा घेतला आणि राजम्यावरती पाणी असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे घेऊ शकताय. तर काय झालं माहिती का, की ह्याला थोडी कीड झाली होती आणि फवारले पण आपण, त्याच्यामुळं थोडं व्यवस्थितपणे हे झालेलं आहे म्हणायचं. आणि मित्रांनो, अजून 1 महिनाभर आपण ठेवणार आहोत ह्याला, आणि मे महिन्यात 1 तारखेच्या जवळपास मागं पुढं आपण ह्याला काढून घेणार आहोत. आणि नंतर मग आपला हे कडबा आपल्या वळलेला जाणार म्हणजे गंजीला, आणि नंतर ह्याचा पावसाळ्यामध्ये उपयोग होणार आपल्या जनावरांसाठी बरं का, चाऱ्याचा म्हणून. तर ही बाटूक जर आता हे जास्त काही वाढणार नाही मित्रांनो, ह्याला काही कंस येणार नाहीत. परंतु मित्रांनो, शेळीपालन जर असेल का तुमच्याकडं, तर शेळीपालनाला योग्य वापर ह्याचा होतो आहे. म्हणजेच शेळीपालनामध्ये काय होतं की, असलं जर बाटूक असेल का, तर शेळ्या आवडीनं खातात आणि ह्याच्यामधलं काहीसुद्धा वाटोळं होऊ देत नाहीत. आणि कुट्टी असेल तर त्याच्यापेक्षा मग अजून चांगलं झालं, कारण हे हिरवंपणा ह्याच्यामधला जसेल तसा राहतो. आणि शेळीपालनामध्ये उत्कृष्ट असा चारा त्यांना पावसाळ्यामध्ये ह्याचं जे चाऱ्याचं जे पौष्टिकता म्हणतो, तर ते त्यांना पौष्टिक चारा पावसाळ्यामध्ये नक्कीच भेटेल मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी त्याच्याबद्दलच सांगणार होतो की शेळ्याला तुम्ही कसा चारा तुम्ही पावसाळ्यामध्ये साठवून ठेवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शेळ्यांना चारा साठवून ठेवू शकताय आणि योग्य तो फायदा मिळवू शकता. तर मित्रांनो, आपल्याला पण पावसाळ्यामध्ये शेळ्या घ्यायच्यात, त्यासाठी आपण ही बाटूक लावलेले. तर तुम्हाला हे आमचं बाटूक कसं वाटलं, आणि ही सांगायचं झालं तर क्षेत्र 1 एकरचं क्षेत्र आहे मित्रांनो. आणि ही खाली थोडीशी मका पेरली सध्या आपल्या जनावरांना खाण्यासाठी, आणि हे 30 गुंठ्याचं इथं वरी क्षेत्र आहे. तर आपल्याला घ्यायच्यात 2-3 शेळ्या आणि 1-2 गोरे, तर त्यांच्यासाठी पुरेसं आहे. आणि भुसा पण आहे अजून ह्याचा आपल्या राजम्याचा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि आजची ही माहिती कशी वाटली, शेळीपालन जर असेल तर नक्कीच तुम्ही पण असं ट्राय करा. पाणी असेल तर थोडक्या पाण्यावर पण येतं आहे, जरा थोडं लवकर पेरायचं, म्हणजे सोयाबीनवर ह्याच्यावर जर पेरलं का तर चांगल्या प्रकारे येतं आहे, पाणी जरी नसेल तरी. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.